सज्जनों और देवियों, आज इस शुभ अवसर पर हम सब एक साथ हैं। आपका स्वागत है। महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा संघटना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात झालेली राज्य बैठक ही पाणी पुरवठा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। 15 तारखेपासून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाबाबत आपण मांडलेले मुद्दे पाणी पुरवठा क्षेत्रातील सर्व संघटनांनी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून एकमुखाने या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। नेतृत्व आणि पाठबळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ज्येष्ठ ठेकेदार माननीय कृष्णानी साहेब यांनी या कठीण प्रसंगात पुढाकार घेऊन संघटनेला जे बळ दिले ते खरोखरच कौतुकास्पद आहे। एका ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा आंदोलनाची विश्वासार्हता आणि जोर अधिक वाढवतो। उद्देश प्रशासनाचे लक्ष वेधून घेणे आणि कर्मचाऱ्यांच्या तसेच ठेकेदारांच्या न्याय्य मागण्या मान्य करून घेणे हा या आंदोलनाचा प्राथमिक उद्देश असल्याचे दिसते। कृतज्ञता व्यक्त करताना माननीय कृष्णानी साहेब यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीने जेव्हा संघटनेची धुरा सांभाळण्यासाठी आणि सहकाऱ्यांना धीर देण्यासाठी पाऊल उचलले आहे तेव्हा या आंदोलनाला नक्कीच यश मिळेल। सरकारने आम्हाला आमच्या हक्काचे पैसे, कष्टाचे पैसे, जे काम आम्ही करून ठेवले त्याचे पैसे न मिळाल्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आम्हाला आलेली आहे। जे कॉन्ट्रॅक्टर आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांची विकट परिस्थिती आणि सगळ्यांची फोन हे ऐकून मी सगळ्यांना विनंती केली, एकदा आपण जमा होऊन काहीतरी मार्ग काढू आणि आपले पैसे कसे मिळवायचे त्याच्यासाठी प्रयत्न करू। या प्रयत्नाने आणि महाराष्ट्रभरचे ठेकेदार इथे जमा झालो। आता अजेंडा असा केला आहे, गव्हर्नमेंटने ऐकावा आमच्या पैसे देण्यासाठी, त्याच्यासाठी हंगर स्ट्राईक, काम बंद करणे ही काहीतरी कार्यपद्धती आम्हाला चालू करावी लागेल, जे बघून गव्हर्नमेंट आमच्यासाठी विचार करतील, आमचे पैसे देतील। आम्ही सगळे ठेकेदार कर्जबाजारी झालो आहोत। मागे 2-4 लोकांनी सुसाईड केलेली आहे। ती सगळी परिस्थिती बघून आजचे जे ठेकेदार जमा झालेत ते सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकच भाव आहे, गव्हर्नमेंट आमच्यासाठी याच्याकडे का बघत नाही, 1.5 वर्ष पैसे का मिळत नाही। ही जी उर्वरित कामं आहेत त्यांना सरसकट विनादंड मुदतवाढ ही मिळाली पाहिजे। काम बंद। कृपया चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑल वर सेट करा।